पटकन प्रदीप पेशकारांना द्यायचे, त्यानंतर आपल्या सोबत असलेल्या सायली दळवींना बोलतं करतो. खरं तर मुंबईचं पेन पॉइंट, मुंबईच्या जनतेला काय हवंय हे देवेंद्रजींनी मांडलेलं आहे. आणि नुसतं मांडलं नाही, आश्वासन नाही आहे, भविष्यातलं करू असं नाही आहे, तर हे करून दाखवलेलं आहे. म्हणजे वाहतुकीची समस्या असेल, कोस्टल रोड असेल, अटल सेतू असेल, त्यानंतर मेट्रोचे विषय असतील, अनेक ठिकाणी अनेक विषयामध्ये मुंबईच्या जनतेच्या पेन पॉइंटला हात घालणारं हे महायुतीचं सरकार आहे. आणि हे देवेंद्रजींनी करून दाखवल्यानंतर देवेंद्रजींचं आव्हान दिलेलं आहे, विकासावर माननीय उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवावं आणि माझ्याकडून काहीतरी पैसे घ्यावेत. तर तो जो मुद्दा आहे ना, तो आम्हाला इतका कॉन्फिडन्स आहे की विकासाच्या आणि मुंबईच्या जनतेच्या मनातले प्रश्न हे फक्त आणि फक्त महायुतीला कळालेत आणि त्यांनीच प्रदीपजी आपण हा मुद्दा मांडत असताना अनिश गाडवेंच्या चेहऱ्यावर हसू होतं. त्यांनी मान डोलवून आपल्या एकूणच भूमिकेला अमान्यता दर्शवलेली आहे. मला वाटतं त्यांना एक संधी देऊया 30 सेकंदाची. अनिशजी, असं काय झालं की ज्या वेळेला आव्हान दिलं गेलं की विकासाच्या मुद्द्यावर बोला, त्यावेळेला विकासाच्या मुद्द्यावर ठाकरे बोलू शकले नाहीत? हा जो भारतीय जनता पार्टीचा दावा आहे तो पटताना दिसत नाहीये तुम्हाला? अगदी अगदी याला उत्तर देतो. अगोदर ज्या नागपूर मधून आपण आहात ना, त्या नागपूर महापालिकेचे भिंडवडे अगदी कॅटचे ताशेरे इथपर्यंत जाऊयात. अगदी त्या ठाणे महानगरपालिकेमध्ये हे सत्तेमध्ये आहेत ना, ते अजून ऑडिट झालेले नाही. महानगरपालिकेच्या कारभारांचे ऑडिट झाले नाही. आमच्याकडे आमचा कारभार मुंबई महानगरपालिकेचा अगदी क्रिस्टल क्लिअर आहे. मला एक सांगा, 92,000तून 70,000 एफडी आल्या, ते 20,000 कोटी कशात घातलं, कुठे खर्च केला? एवढं फक्त सांगावं, टॉप 5 कामं सांगावी. ते 20,000 कोटी मुंबईकरांच्या हक्काचे जे एफडी केले होते ते घालवले तुम्ही. मुंबईकरांचा इतर पैसा तर सोडूनच द्या, एफडी मोडल्या. त्याचं केलं काय तुम्ही? अगदी फर्निचर घोटाळा केला. म्हणजे एकेका रस्त्यावर लावलेल्या विषय मुंबईचा चालू आहे. लाख रुपये मोजले तुम्ही विकासाच्या म्हणजे कोविड घोटाळा, कफन घोटाळा, शवपेटी घोटाळा आणि उंदीर घोटाळा सुद्धा सोडला नाही. हो, उंदीर घोटाळा. मायबाप मुख्यमंत्र्यांनी आपली नागपूर महानगरपालिका पहिली सांभाळून दाखवावी. तिला अगोदर कर्जातून मुक्त करावं. आमची मुंबई महानगरपालिका 900 कोटीच्या कर्जातनं आम्ही 92,000 कोटींच्या एफडी पर्यंत घेतो. हे आमचं यश आहे आणि हे आम्ही करून दाखवलेलं आहे. अगदी कोविड काळामध्ये अगदी 20 दिवसांमध्ये, अगदी 15 ते 20 दिवसांमध्ये जो चीनमध्ये उभारले गेलेले असे कोविडचे सगळे सेंटर्स उभारले गेले. जवळजवळ हजारो पेशंट तिथे उपचार घेऊ लागले. हे आमचं यश आहे कोविड काळामधलं. आम्ही आमच्या जीवावर वॅक्सिन दिलंय. आम्ही आमच्या या सरकारच्या जीवावर आणि केंद्राच्या जीवावर बसलो नाही. महाराष्ट्राच्या लोकांना अनिशजी, वेळेची मर्यादा आहे. एक संधी पटकन प्रदीप पेशकारांना, आणि आणखी काही नवीन एक्झिट पोल समोर येत आहेत, तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. पटकन प्रदीप पेशकार, 30 सेकंद आहेत, जास्त वेळ नाहीये. म्हणजे यांनी त्यांच्या यशाबद्दल काहीच सांगू नये. इतर महापालिकेचं सोडा, मुंबई महापालिकेमध्ये मागच्या 25 वर्ष सत्ता असताना किती घोटाळे केले, किती ठेकेदार पोचले, आणि कोविडचं काय या गोष्टी सांगाव्यात. कोविडमध्ये कफन घोटाळा असेल, शवपेटी घोटाळा असेल, तुमचा कोविडचा सर्व ते मोठ्या हॉस्पिटल उभारणीतला घोटाळा असेल, कुणाला ठेके दिले. आणि शेवटी उंदीर घोटाळा सुद्धा सोडला नाही. हो, उंदीर मारण्यामध्ये सुद्धा यांनी पैसे खाल्ले. हे अनिशजी बोलतायत काहीतरी, अनिशजी काहीतरी बोलतायत, आणि त्याचबरोबर आपल्या सोबत असलेल्या उत्कर्ष रुपवते पण उत्तर देत आहेत. आधी अनिशजी काय म्हणतात तेही ऐकूया. भाजप प्रवेश झाला की घोटाळा संपला, भाजप प्रवेश झाला की घोटाळा संपला. असे 70,000 कोटी पचवताना आम्ही तुम्हाला पाहिलेलं आहे. साहेब, उद्धव ठाकरेंचं नाव आहे त्यामध्ये, संजय राऊतांचं नाव आहे त्याच्यामध्ये. किती सिद्ध केले उद्धव ठाकरे, संजय राऊतांचं नाव आहे. आरोप केले, किती आरोप सिद्ध केले. एका आरोपाचं मला सांगायचं असेल की लाईव्ह मीडियावर तुम्हाला चॅलेंज करतो. एक आरोप सिद्ध केला सांगायचं तुमचं सरकार वरपासून खालपर्यंत किती फक्त घोटाळ्याचं असं ते गाजर सोडायचं असं ती पुंगी सोडायची, वाजली तर वाजले तर मोडून खाल्ली. ठीक आहे अनिशजी, याच्यातलं एक निरीक्षण पटकन उत्कर्ष रुपवतेंचं घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला आणखी काही महत्वाचे एक्झिट पोल आले आहेत, तिथपर्यंत पोहोचायचं आहे. अनिशजी, पटकन उत्कर्ष रुपवते काय म्हणतायत ऐकूया, त्यावर प्रदीप पेशकार उत्तरही देतील. दोघंही सहकारी जे भाजप आणि सेना मनसेला रिप्रेझेंट करतायत, मला वाटतं त्यांना एक आठवण करून द्यायची गरज